हे सगळे आपापसात भांडतायत, आपापसात एकमेकांना शिव्या देत आहेत. हा एकटा राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडतोय, महाराष्ट्राने भविष्यात कुठे जायला पाहिजे त्याचा विचार मांडतोय, आणि बाकी सगळे आपापसात भांडतायत. अजित पवार त्या पृथ्वीराज चव्हाणला शिव्या दे, पृथ्वीराज चव्हाण त्या शरद पवारांना शिव्या दे, भाजपवाले शिवसेनेला शिव्या, शिवसेनेवाले भाजपला शिव्या, दोघे मिळून काँग्रेसला शिव्या, काँग्रेसवाले यांना शिव्या. चला शिव्यांचं विद्यापीठ काढून ठेवलं इथे महाराष्ट्रामध्ये. चिखलफेक. एक पक्ष सांगायला तयार नाही की मी माझ्या हातात सत्ता दिल्यावर मी भविष्यात काय करेन, माहितीच नाही करण्याना. मला नाही यांच्यासारखं वागायचं आणि मला जमणार पण नाही. आज या क्षणाला माझ्याकडे विकास आराखडा, मी माझी पहिली सभा ज्या वेळेला घेतली पक्षाची, त्या पक्षाच्या पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, कारण मला वीट आला, मला त्याच विषय सांगण्यात मला वीट आला. मी एके दिवशी बसलो, म्हटलं हे प्रश्न सुटणार आहेत की नाही सुटणार आहेत. महाराष्ट्राच्या विजेचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न, महाराष्ट्रातल्या महिलांचा प्रश्न, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांचा प्रश्न. काही रोजगार उभा राहणार आहे की नाही उभा राहणार आहे, कसा राहायचा असेल तर कसा उभा राहणार. या सगळ्यावरती मी गेले काही वर्ष आम्ही इथे काम करतोय. इथे बसलेला आमच्या अनिल शिदोरे कुठे आहेत, हे इथे. हा माणूस गेले 4-5 वर्ष या संपूर्ण विकास आराखड्यावरती काम करतोय त्यांच्या टीम सकट, की महाराष्ट्राचं पुढे काय झालं पाहिजे. आम्ही दोघे जण बसतोय आणि महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करतोय की पुढच्या माझ्या येणाऱ्या पिढ्यांनी काय केलं पाहिजे. आज माझ्यासमोर इथे सगळेजण तुम्ही तरुण बसलेला आहात, सुशिक्षित आहात, जे शिक्षण घेतलंय त्याप्रमाणे नोकऱ्या आहेत नाही आहेत. आमच्याकडे शिक्षणाचा आणि नोकरीचा काही संबंधच नाही. आमच्याकडे व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाही. आमच्याकडे जो रोजगार उभा राहतो त्याचा आणि आमच्या शिक्षणाचा काही संबंध नाही. आम्ही BSc झालो, आम्ही MSc झालो, आम्ही ग्रॅज्युएट झालो. आमच्याकडे फक्त डिग्र्यांच्या पुळकुंड्या आहेत, याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. घरी तोंड दाखवायला आम्हाला लाज वाटते, म्हणून आम्ही वाटेल ती नोकरी स्वीकारायला तयार होतो. का? कारण आम्हाला घर चालवायचंय, माझ्या कुटुंबियांना पोसायचंय. आजपर्यंत त्यांनी मला पोसला, आता ह्याच्या पुढे मला त्यांना पोसायचंय. त्याच्यामुळे आम्ही वाटेल ती नोकरी पत्करायला तयार होतो. आमच्या ती नोकरी आवडीची असो किंवा नसो. हे इतक्या वर्षांचं वाढून ठेवलं तुमच्या समोर. मी आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार घेऊन जातोय. रोजगार हवाय, रोजगार मिळेल, आणि तो विविध मार्गाने विविध प्रकारे तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या आवडीचा मिळू शकतो, तुम्हाला ज्याच्यात तुम्ही मजा करू शकता, तुम्ही एन्जॉय करू शकता लाईफ, तुम्हाला आनंद घेता येईल. तुमच्या आयुष्याचा आनंद तुम्हाला ज्या कामामधनं मिळेल ते काम तुम्हाला करायची संधी आहे. नुसतंच आलेलं काम फक्त करायचं आणि उरकायचं आणि संध्याकाळी घरी जायचे पगार घेऊन, अशी कामं करून होत नाही. तुम्ही जे काम करता त्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. सचिन तेंडुलकर ज्या वेळेला क्रिकेट खेळतो, तो क्रिकेट खेळताना त्या गोष्टी त्याला आनंद वाटतो, की मी हे करतोय, मी हे खेळतोय, याच्यात मला आनंद आहे. लता मंगेशकर ज्या वेळेला गाणं गातात त्यावेळेला त्यांना असं वाटतं हे मला आवडतंय, हे मला आनंद देतंय, मला आयुष्यात आनंद देतंय. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या कामामध्ये आनंद मिळेल त्यावेळेला तुम्ही आज करत असलेल्या कामापेक्षा 100 पट जास्ती काम करता, कारण तुम्हाला ते कामच वाटत नाही. आज महाराष्ट्राकडे इतकी बलस्थानं आहेत, इतक्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये, आम्ही जगाला सांगायला तयार नाही होत, आम्ही जगासमोर मांडायला तयार नाही होत. आमच्याकडे बेरोजगार तरुणांना, आमच्या तरुणांना विचारल्यानंतर आमच्या तरुण सांगतात की आमच्याकडे रोजगार कसा आला पाहिजे, आमच्याकडे कारखाना आला पाहिजे. कसला कारखाना माहित नाही. आज ज्या माझ्या विकास आराखड्यामध्ये ज्या गोष्टी आणलेल्या आहेत, सगळ्यात मोठा विषय जो मी पहिल्यापासून गेले अनेक महिने मी मांडतोय, अनेक वर्ष मी मांडतोय, ज्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही, तो विषय म्हणजे पर्यटन. आपल्याकडे पर्यटन मंत्री म्हटला की साधारणपणे मंत्रिमंडळातला तडीपारी लागलेला मंत्री म्हणून समजतात, की त्या मंत्र्याला काही किंमत नाही, काही शून्य किंमत, त्याला बजेट नाही, काही नाही, काही नाही. कारण आम्ही कधी पर्यटन नावाची गोष्टच कधी विचार नाही केला. या महाराष्ट्रामध्ये केवढ्या गोष्टी आहेत, आम्ही जगाला सांगायला तयार नाही होत, आम्ही जगासमोर मांडायला तयार नाही होत.
त्या गोष्टीतनं आम्ही पर्यटन उभं करून आमच्या तरुणांना आम्ही हाताला काम द्यायला तयार नाही होत, कारण आम्हाला त्या कोणाला आमच्या लोकांना कळलंच नाही याच्या अगोदर पर्यटन म्हणजे काय असतं ते. अहो, पर्यटनावरती जगातले अनेक देश उभे आहेत. जगातल्या अनेक देशांची आर्थिक गणितं देशाची ही पर्यटनावरती आहेत आणि आम्हाला आमचं पर्यटनच कळलं नाही. आम्हाला असं वाटतं पर्यटन म्हणजे गंमत, फिरून आलो इथे जाऊन तिथे. या मराठवाड्यामध्ये केवढ्या पर्यटनाच्या गोष्टी आहेत, मराठवाड्याच्या आजूबाजूला केवढ्या आहेत. हे इथे औरंगाबादला इथे अजंठा आणि वेरूळ, परदेशातली लोक शोधत शोधत येतात आणि आमच्या बकाल शहरामधनं फिरत फिरत कुठेतरी त्या अजंठा एलोराला जातात, ते पाहतात आणि आपापले निघून जातात. पण परदेशात गेल्यानंतर काय सांगतात त्यांच्या लोकांना? लेण्या छान आहेत, शहरं घाणेरडी आहेत, रस्ते चांगले नाहीत, ट्रॅफिक चांगला नाही, कुठूनही स्कूटर येत आहेत, कुठूनही गाड्या येत आहेत, मधून डुकरे जात आहेत, मध्ये गायी चालल्या आहेत, काही त्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही. आमच्याकडे एवढ्या गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत. अहो, अजंठा वेरूळ सारखं जर एखादी लेणी जर परदेशामधल्या कुठच्या देशामध्ये जर असती ना, आज हजारो कोटी रुपये त्यांनी आज त्याच्यावरती उभे केले असते आणि तिकडच्या युवकांना, तिकडच्या तरुणांना आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय आणि नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असत्या. पण आमच्याकडे सुचतच नाही, सुचतच नाही. हे आज आपलं नांदेड, हा आपल्या नांदेड मधला हा आमचा गुरुद्वारा, हा ग्रंथ साहिबा इथे ठेवलेला आहे. या सगळ्याचं महत्व किती आहे आपल्याला कल्पना येणार नाही. जगभरामधनं शीख बांधव इथे आज येतात. नुसते शीख बांधव कशासाठी? इतरही धर्मीय संपूर्ण ग्रंथ साहिबा आणि त्या सगळ्या गोष्टीला इथे भेटायला येतात, बघायला येतात, दर्शन घ्यायला येतात. आम्हाला माहितीच नाही आमच्याकडे काय. या ग्रंथ साहिबाचं महत्व काय, या गुरुद्वाराचं महत्व काय, की सुवर्ण मंदिरात जरी तुम्ही तिकडे गेलात तरी आयुष्याच्या शेवटाला तुम्हाला इथे दर्शन घेतल्याशिवाय तुमचं आयुष्य पूर्ण होत नाही. कोणत्या सुविधा दिल्या आम्ही, आमच्या राज्यकर्त्यांनी कोणत्या सुविधा आणल्या, इथे कोणत्या प्रकारची हॉटेल्स आली, इथे कोणत्या प्रकारचे उद्योग आले त्या विषयावरती की ज्याच्यातनं लोक परदेशातनं येतील. अहो, इथे एक विमान येत नाही, एक विमान परदेशातनं. एवढ्या माझ्या विशाल महाराष्ट्रातल्या एका जागी एक विमान येत नाही विमानतळावरती, आणि एवढा एक टीजभर गोवा ज्याचं संपूर्ण आर्थिक गणित हे फक्त पर्यटनावरती आहे. एक एवढंसं राज्य गोवा, त्या गोव्यामध्ये आज वर्षाला बाकीची विमानं तर येतातच, पण खाजगी विमानं, चार्टर्ड केलेली जगभरातली विमानं वर्षाला किती येतात माहितीये? 1000 ते 1200 विमानं तिथे गोव्याला येतात. लाखो पर्यटक तिकडे जातात. काही नाहीये, समुद्र किनारा आहे, हॉटेल्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त पर्यटन या विषयावरती गोवा एक अख्खं राज्य चालू आहे, त्याच्यावरती अख्खं राज्य. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी आम्हाला वाढून ठेवलेल्या असताना आम्ही जगाला सांगायला तयार नाही होत, आम्ही आमच्या तरुणांना त्याच्यासाठी उभं करायला तयार नाही होत. सभेची सुरुवात करताना आपण शिवछत्रपतींना हार घालतो, हा काय शोपीस नाहीये, ही आमची प्रेरणा आहे. आणि ज्या वेळेला इथे काँग्रेस राष्ट्रवादी वाले सांगतात की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण समुद्रात पुतळा उभा करायचा आहे. अहो, पुतळा म्हणजे स्मारक नव्हे. स्मारक म्हणजे जिथं आम्हाला प्रेरणा मिळेल, आम्हाला जीवन कसं जगायचं ते कळेल, आमचा राजा किती मोठा होऊन गेला हे जगाला दाखवता येईल, ते आम्हाला समजेल, ती जागा. आमच्या शिवछत्रपतींचे इतके गडकिल्ले आमच्या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. आमच्या शिवछत्रपतींची खरी प्रेरणा म्हणजे खरी ती काय स्मारक, ही ती आहेत, ती स्मारक आमची.